शेख राजाला अरे हो मेन काम आहे ना हनी मुदोबा हनी देवडोकर लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घालून या मल्हार शाहीची जी मुहूर्तमेढ रोवली आणि जो दबदबा निर्माण केला त्या होळकर शाहीचे संस्थापक थोरले मल्हारबा होळकर इंग्रजांना 18 वेळेला पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात अधिक स्वातंत्र्याची ठणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर महाराष्ट्रातील संतांची भूमी या घुंगराची जोडून खिल्लारी गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग बहिणी चलताई माहेरी आलो बहिणी चलताई माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग बहिणी चलताई माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग बहिणी चलताई माघारी आणि अजून एक आहे ना आमच्या पत्त्याने माऊली आणि सगळ्यांनी दिलेलं आहे सांग विचार हा किती आहे लंबोदरा काढवर करून
भान थोर सांगतील उदय सामंत महाराष्ट्राचे उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील 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 तुमचे उपकार आज राहतील केली कैक कामे आनंदोर सांगतील उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील मी आता हे गाणं बोलतोय ते बोललं तर बापर लेकर मला घड्याळ दाखवणार होतं झाली मिनिटं झाली एक फक्त मंडोर घेतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी प्रियांश वैभव खैर गाव जयगड साडेवाडी गडाला पौत्र बांधण्याचा फरमाईश दुसऱ्या बाजूला घेऊया हा जानाई देवी झोरेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास विषय माझा बुडया बुवा गुरुचे चरण धरणे टाकलेला हा दिवाळीचा नवतून कर बसले सरगड वागलास तर तुझी पाणी नमी हातभरी सरगड वागलास तर तुझी पाणी नमी हातभरी म्हणून बुवा या डोकरीशा इथं पण हातभर शब्दातील फाडून बुवा आणि म्हणून फरमाईश नाही कोकणाच्या गाण्याची सोंडा बागू बदला पिता बंधू सोयरा तुझिया मोचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयाल घे श्री गजानना ला एक गोष्टीची सुरुवात केली 4 वर्ष झाली त्या गोष्टीला तेव्हा सांगितलं होतं सुरुवातीला सांगायचं की मंडळी मी कमरेच्या खालचा एक शब्द बोलणार नाही कुणाच्या घरापर्यंत जाणार नाही आया बहिणींची मान खाली जाईल असा मी एकही शब्द गाणार नाही त्यानंतर मी सांगायचो की माझी मुलगी अनेकदा माझे कार्यक्रम बघायला येते असं सगळा कुणाला म्हणण्याचं सगळं झालं तिकडं ती म्हणणी इकडं स्तवच तिकडं का त्या फक्त पुरुष साडी नसून असे ताट आणि असं ते नाचतात ना हे माहिती नाही याला नाचाय सांगा ही लावणी आहे गणेशाची आराधना आहे ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडा लावलेला आहे मिशी काढलेली आहे ना त्याला नमनाचं महत्व माहिती आहे यांना आयुष्यात लावलंय तुम्हाला काय माहिती आहे नमनातला मला माहिती आहे आणि नमनाचं नुकसान करतो की फायदा करतो माझं मला माहिती आहे याला सांगायचं विकास लांबोरेचं 2023 ला या नमन आणि कलगीतुरासाठी हिवाळी अतिवृष्टीसाठी आमदारने मुद्दा उठवलेला आहे ऑन रेकॉर्ड आहे तुमचं काय योगदान आहे कलगीतुरासाठी तुमचं योगदान काय नमनासाठी लांबोरेचं योगदान आहे या कलेचं जेव्हा घसरेल ना काय त्या विकास लांबोरे आपल्या परीला खारीचा वाटा होऊन सावरालेन तुमच्यासारखं नाही त्याच्यामुळे नमनाच्या गोष्टी मला सांगायच्या ते मी माझं बघून घेईन ही पुण्याची गोष्ट की पापाची गोष्ट मी बघून घेईन तिकडं म्हणणे इकडं स्तवन तिकडं गवणे आल्या थाट माट कडून मथुरेच्या बाजारला चालली तिकडं आली गवळण खडी रवानामध्ये मुर्दूक वाजवतात पखवाज वाजवतात तबला वाजवतात इकडं जागतिक अशी पोरं नाचतात आणि बाहेर सोंग दाखवतात काय फरक आहे हो ह्या दोन सख्या बहिणी एकत्र नाचतात एकाच घरात दिलेल्या आणि एकमेकींची आईशीची आठवण करता मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो मला परत शांतपणा शिकवते जाधव सांगून ठेवा एकच गोष्ट वारंवार नको याला ऐकून घेतो म्हणून कानात बोलायचं प्रशांत भेटले साहेब 100 रुपये नमन होऊन द्या वाजव ह्यांना
पंडित आहे ना तुम्ही आहे ना शीघ्र कवी आहे मोठं समोरच्याला कमी नाही टाकायचं बुवा एवढीशी मुलगी सुद्धा मोठ्या हत्तीला बुवा भारी पाहिजे होती विसरू नका बुवा आणि म्हणून फरमाईश दिली आहे डीला लावा 2 फरमाईश आहेत जाऊ द्या 2 फरमाईश घेऊनच टाकायचं बारी थांबवायची ना डीला वरती घ्या ये बंधन तो प्यार का जन्मों का ये संगम है नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळा सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंधारात मी वरला कथा आहे अहो अमर या प्रेमाची आणि वेडी राधा मिया म्हणतात कानाला म्हणतात बोलायला एवढी लायकी आहे एवढी अवकात आहे मग तुम्ही राधेला हवा नको ते बोलायचं तुम्ही काय मोठे लायकीचा कानाला काय बोलायचं नाही राधेला तुम्ही हवा नको ते बोलायचं का राधा गरीब आहे म्हणून नादाला लागायचं नाही बाबा बरं अजून काय सांगतोय जसं जसं समोर बारी कराल तसं तसं उत्तर द्यायचं राजेश्वराची तुम्हाला धमक आहे बुवा आणि म्हणून खाली यायला घ्या फरमाईश आहे चोरून पाहत एक पाखरूला जात गाण्याच्या बरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलाल आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली दबक्या पावलाल आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली यंदा गाव माझ नाव साजणीच्या उखाण्यात यंदा यावा माझा नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरूला जात गाण्याच्या बरातीच माझ्या मनात वाजत माय बाबा रात विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना पुरवली देवा तू माझी मनोकामना पुरवली देवा तू माझी मनोकामना वेदना
असा आहे सगळा. आता ह्यांचा उघडा लोक सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाय ध्यान लागो सद्गुरु पाय हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ. सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था. जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती शापातून संसाराच्या भवऱ्यापातून सोडवया भवतापातून सोडवया भवतापातून
संसाराच्या पापातून द्यावी मुक्ती या शापातून संसाराच्या व्यापातून सोडवया भवतापातून जरी चुकलो असलो नाता जरी चुकलो असलो नाता मार्ग दाखव वचना आता जरी चुकलो असलो नाता मार्ग दाखव वचना आता मार्ग दाखव वचना आता तुमच्या चरणी देव तो माता माझ्या गुरुराया जय जय रघुवीर समर्थ माझ्या गुरुराया जय जय रघुवीर समर्थ गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव तुझ माझा शक्तिदाता कृपावंत तू सुखदाता तुझ माझा शक्तिदाता कृपावंत तू सुखदाता आग गुरुचरिताची गाथा गातो गुरुचरिताची गाथा माझ्या गुरुराया सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझा गुरुराया हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भिवा शंकर नारायण गुरु बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी शंकर प्रभाकर बजरंगबली राजकंड पन्हा जो
जावा ना कुठं काय पण जावा ए किती झाले जाणार 9:30 ना अश्विन महादेव गाडे मुक्काम पोस्ट भेळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाडेवाडी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचं भेळ गावातलं पडीलकर बुवा आमचा मित्रच आहे. त्यांच्यासोबत आमची 7 तारखेला बारी आहे. 6 सप्टेंबर गणपतीच्या आधी या अंगामध्ये शेवटची बारी ह्याच असणार आहे. यावा सगळी माझ्या असणार आहे. फरमाईश चल ग ताई चल बहिणी माहेरी हे गाणं काढतो आहे काय काय नो हे पण रत्नागिरी शिवसेना तालुका संघटक शंकर गोरे भाऊजी व बंडू शेठ पत्याणे यांचा मित्र परिवार आणि प्रदीप गोरे दिनेश गोरे दिनेश तेरे साई पावसकर विलास आखाडे पंकज सुर्वे वैभव वारिशे पप्प्या जागळे आणि सर्व यांकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आले आहे. ही माझी मागणी आहे, ही माझी स्केल आहे. या बंधू पत्यांना आले हे शंकर भाऊजी आले पाट्या भाऊजी आले आणि मला सांगता स्केल मध्ये का एक साळवे दादा कितीला गायला मी आता या काळी 5 ठरला होता कारण घेऊन ना कुठेतरी समितीतला तुम्हाला थांबा आले बघा पैसे इकडे तुला माझं गाणं आवडतं किती आवडतं खरं सांग लय आवडतं कुठला गाणं आवडतं पावता आई आई ऐकलंस ना तू या बुवांना ओळखतोस त्यांना सांगून जा काकाला असं का बोलतो म्हणून नाव नाही सांगतो दुर्वांक गोविंद शिगम 100 रुपयाचं पारितोषिक म्हात्रे साहेब आले हे लोक म्हणतात हे पुढे आहे पुढे नाही आणलीस काय म्हणतात 7,000च्या बाया देव घेऊ अंगात येतो अरे कोकणातला आहे मी बक्षीस मोबाईल विजय जाधव 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश अरे लाल लाल कलर की वागडी वागडीचा कलर आज आहे तुमची खिरापत तुम्ही उडवून घेतलेल्या अंगावर उडवून घेतलेल्या आता पुरेवाला उडणार जयवंत काशीनाथ चव्हाण शाखा प्रमुख ठाणे 501 रुपयाचा पारितोषिक ना 1,001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे कृपया कोणी रंगमंचावर येताना चप्पल घालू नका येऊ. ईश्वराचे स्थान हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान संजीरा उभा पाठीशी डोलावून मान सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर हो सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर राजा माझा बसला रायगडावर परशुरामाच्या भूमीत शोभलंय माझं कोकण एक नंबर हो शिवरायाच्या भूमीत शोभलंय माझं कोकण एक नंबर. आणि मित्रांनो योगायोग काय बापडेकर माऊली हे प्राणी मित्र ग्रुप माझ्यासाठी लकी ठरला. गेल्या वर्षी याच रंगमंचावरती याच आयोजनामध्ये राजेश गोवाने एक साधा आपला चला गायचा म्हणून कोकणाचा विषय गायला होता. पण मित्रांनो या एका गाण्यानं राजेश निकमची ओळख एवढी बदलेल हे कदापि विश्वास ठेवला नव्हता. आणि त्याच गाण्याला नाव ठेवलं होतं विकास शेठ नांबरे बुवानी. आणि आज नांबरे बुवा स्वतः लोकांना सांगतायत राजेश बुवांना म्हणतात कोकणाचं गाणं बोलायला सांगा. ही माझ्या प्रामाणिकपणाची माझ्या नटेश्वरांनी मला दिलेली पोचपावती आहे. आता विषय येतोय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणून म्हणायचं आहे मी सांगेन मंडळातच येईल ना मला पत्र माझी मातृसंस्था आहे बाबले खुश अरे आजचा रविवारचा दिवस आज आपला घाण मच्छर खायची आपला वड मटण काय खायचा मावरा खायचा घरात सोडून सब माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्यांची फरमाईश झाली जरा मजा केली तर ह्यांच्या पडा दुखतात पुऱ्या बारी त्यांना एक ताई नाही एक शिट्टी नाही चलते भेंडी हा किती मिनिटं मला किती मिनिटं शेवटची झालं सगळं मी बघा बघितलं बारी कशी करतो अरे मी 2020चा भाषा आहे
हो मला याला सांगा पिसवू नका हा काळी 5 सावर पगार तू वागणं सुधार तू तुला कितींदा सांगायचं बरबादी कृष्णाची बरबादी अवकात आहे लायकी आहे कृष्णाची बरबादी कोण लिहून देतो कोण लिहून देतो सावर पगार तू वागणं सुधार कितींदा सांगायचं उतर ओझा तू सावर उतर ओझा तू ठराव तुझं कसं तुला वागायचं सर ओझा तू ठराव तुझं कसं तुला वागायचं शायराने काल त्याच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो आणि म्हणून विषय कसा विषय ऐका बोवा ओ बोवा ऐका शाप मागे येत आहे नाही आतल्या खोलीत ऐका जातोय ना चुकीचं सांगायचं नाही बोवाना जवळ बोवा असा म्हटला तसा म्हटला ते ऐकतात ते कधी बोलतात भलताच काहीतरी तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे रात्री पण म्हणतोय माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे तुम्ही काय भेट माझा नाव सांगणार नाही मला माहिती आहे म्हणून त्या विषय ऐका गवण का अरे आला बघ लांबोरे तो आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या राधा म्हणते आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या याला कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या राधा काय म्हणते आला बघ लांबरे तो काना लांब उभा राधा काय म्हणते अरे आला बघ लांब रे तो बघना दाढीवाल्या याला कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या अरे कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या राधा सांगते हा काना लांब उभा आहे तिकडं कौस मामाला सांगते राधा कौस मामा काना लांब उभा आहे आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कौस मामा हा काना बघ लांब नाही येतोय गवणीला पण सांगते गवणीनं काना लांब उभा आहे कौस मामा सांगते दाढीवाल्या बघ आणि तुझा भाचा लांब नाही येतोय हा कावळा हा सावळा आहे काळा आहे याला कोणी गोपाला म्हणतं कोणी काला म्हणतं बुवा आता म्हणाल माझा कलर काला आहे तर मलाच का म्हणतात बुवा कलर घरात तर पैसे वापस मला तुमच्या कलरशी काय घेणं म्हणून आला बघ लांब रे तो बघना दाढीवाल्या आला बघ लांब रे तो बघना दाढीवाल्या कोणी म्हणतो काल्या याला कोणी गोपाल्या कोणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या कोणी म्हणतो काल्या कोणी
हाकाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या आणि तो हाकाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या कोणी म्हणतो काल्या याला कुणी गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या मला बघला वरे तो बघला गाडीवाल्या मला बघला वरे तो बघला गाडीवाल्या कुणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे साहिल गोरे, वैभव खैर, समीर दावत, रोहित चौगले या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 301 रुपयाचं 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रियांश वैभव खेर जयगड दादांच्या माध्यमातून कोकण 1 नंबर या गाण्याची फरमाईश दिली आहे. त्याचप्रमाणे कुमारी युगांती कळंब